ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर मागील वर्षी हद्दपारीचा आदेश आज जारी करण्यात आलेला होता आणि त्या दिवसापासून आपण पाहतोय चंदगड, गडिंग्लज, आजरा या 3 तालुक्यामध्ये एक लोक चळवळ उभारलेली गेलेली होती आणि आज आपण पाहतोय प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आज शेवटचा आर्ग्युमेंट होता आणि या शेवटच्या आर्ग्युमेंटला येथे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचे सर्व गुरुवर्य जे आहेत, जे पहिलीपासून ते अगदी ग्रॅज्युएशन होईपर्यंत, त्यानंतर त्यांची जी वकिली जी आहे ही पदवी मिळेपर्यंत जे गुरुवर्य आहेत किंवा ज्या गुरुनी यांना शिकवलेले आहे हे गुरुवर्य, इथे संतोष मळवीकरांना तडीपारीचा आदेश हा रद्द करावा शासनाने, त्यांना पुन्हा समाजामध्ये येऊन समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांच्यासाठी काम करण्यासाठी संधी द्यावी, हाच उद्देश ठेवून संतोष मळवीकर यांचे गुरुवर्य जे आहेत, एक नाही तर अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन होईपर्यंतचे जे सर्व गुरु जे आहेत हे इथे आलेले आहेत. खरं तर अशी जी घटना आहे ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणावी लागेल की जी तडीपार किंवा हद्दपारीचा आदेश झाल्यानंतर लोक चळवळ उभारली जाते, त्यानंतर जिथे आर्ग्युमेंट होतात तिथे शेकडोंच्या संख्येने येथे लोक ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या बाजूने उभे राहतात. आणि आज देखील आपण पाहिलं शेवटच्या आर्ग्युमेंटला देखील शेकडो लोक आणि गुरुवर्य येथे आलेले आहेत, तर त्यांच्या गुरुशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल सर? संतोष मळवीकर हे तुमच्याकडे शिकलेले आहेत आणि आता आपण पाहिलं तर गेल्या काही एक दशकाचा जर प्रवास पाहिला ॲडव्होकेट संतोष मळवीकरांचा, तर सामाजिक विधायी कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि अशातच त्यांच्यावर तडीपारीचा हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. शेवटचा आर्ग्युमेंट आहे, त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. तडीपार होतील की नाही ते तुम्हाला काय वाटतं? शासनाने किंवा या संबंधित यंत्रणेने काय केलं पाहिजे? संतोष मळवीकर सारख्या एका उत्तम समाज म्हणजे समाजाची घडण घडवणारा जो काय न्याय म्हणजे मुख्य लीडर आहे, तर त्याला जर अशा प्रकारे जर अन्यायासमोर आपण जावं लागलं तर पूर्ण न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास उडेल आणि लोकशाही पूर्णपणे घातक ठरेल. म्हणून पूर्णपणे आम्हा सर्वांचा पूर्ण विश्वास आहे की जे काय घडतं आहे ते पूर्ण चुकीचं आहे आणि संतोष मळवीकरला पुन्हा न्यायानं, पुन्हा ताटमानेनं हेच कार्य पुन्हा करण्यासाठी माननीय प्रांत साहेबांनी त्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांची तडीपारची नोटीस कायमची रद्द करावी, पूर्ण 27 गुन्ह्यासह माफ करावी. काय वाटते? 27 गुन्ह्यासह संपूर्ण तडीपारीचा जो आदेश आहे तो रद्द करावा असं वाटते. काय वाटते लहानपणाचे संतोष मळवीकर आणि आत्ताची? लहानपणापासून चळवळीची आवड असणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा असा तो विद्यार्थी होता आणि त्यानंतर कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा त्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यानंतर परत आता वकील झाल्यानंतर सुद्धा वकिली व्यवसाय पेशा न करता समाजासाठी, गोरगरिबासाठी काहीतरी करावं ही त्यांची तळमळ आहे. आतापर्यंतच्या आमच्या कारकिर्दीमध्ये त्याचा इतिहास ऐकला, त्याने कोणत्याही प्रकारच्या वकिलीमध्ये कुणालाही अन्याय असा कोणावर होणार नाही आणि निर्दोष असं सोडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गोरगरिबासाठी कोणत्याही प्रकारची फीची अपेक्षा न करता त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अशाच प्रकारे ज्या ठिकाणी चंदगड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अन्यायकारक अशा घटना घडत होत्या, त्या ठिकाणी ST महामंडळाचा असेल किंवा आणि कुठल्या असेल, त्या धरणग्रस्तामध्ये असेल, या सर्व ठिकाणी त्यांनी अतिशय तळमळीनं आंदोलनं करून गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि असे काम करत असताना काही राजकीय लोकांना त्या गोष्टी पटत नसतात आणि हा एक चांगला कार्यकर्ता, सामाजिक कार्य करणारा, अतिशय धडाडीचा वकील असून हा आज समाजात पुढं जात आहे आणि समाज त्यांना पाठिंबा देत आहे. हे राजकीय लोकांना कुठंतरी खटकत असतंय आणि म्हणून त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी हा जे तडीपारीचा आदेश आहे त्यांच्यावर लादला जात आहे किंवा आम्हाला या कायद्याला विरोध आहे असं वाटतंय आणि तो होऊ नये याचं आमची अपेक्षा आहे. आणि अशा चांगल्या कार्यकर्त्याला, सामाजिकाच्यासाठी लढवणाऱ्या माणसासाठी जर तडीपारीची शिक्षा होत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे गुरुवारी सगळे हजर राहणार आहे. आणि म्हणून शासनाला माझी एक विनंती आहे की अशा माणसावर तडीपार होऊ नये, कारण त्यांनी काही कुठला अक्षम्य गुन्हा असा काही केलेला नाही आहे, फक्त समाजासाठीच तो करणारा माणूस आहे. अक्षम्य गुन्हा असा काही केलेला नाही संतोष मळवीकरांनी. खरं तर संतोष मळवीकर यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आणि या न्याय मिळवून देण्याची त्यांना आवड आहे आणि अशाच पद्धतीने लोकांच्या मध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना संतोष मळवीकर हे पुढे जात असताना काही राजकीय लोकांना ते आवडलेले नाही आणि म्हणून जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे. तुम्ही त्यांचे जवळचे अगदी मित्र आहात. संतोष मळवीकर कसे आहेत आणि त्यांच्यावर तडीपारीचा हा जो आदेश आहे हा प्रशासनाने किंवा शासनाने का रद्द केला पाहिजे? ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे माझे मित्र आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे त्यांचं काम आहे. मी सुद्धा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. जिथं अन्याय होईल तिथं आम्ही धावून जातो. तर अशा तडीपार करण्याचा आदेश किंवा त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले हे मुळात हास्यास्पद वाटतं आम्हाला. कुणाला करायचं तडीपार? अट्टल गुन्हेगार आहे का? घरफोड्या आहे का? चोऱ्या आहे का? खून केल्यात का? बलात्कार केल्यात का? असं काय तर असेल तर अशा आरोपीला तुम्ही जरूर तडीपार करा. आम्ही कधी त्याला साथ देणार नाही.
परंतु चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही तडीपार केलं म्हणजे आम्हाला बी करणार होत्या. आम्ही बी चळवळीत काम करतो म्हणून ही आशास्पद घटना आहे आणि हे त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही प्रांताधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. संतोष मळवीकर हा माझा माध्यमिकचा 9वी-10वीचा विद्यार्थी, अतिशय प्रामाणिक आणि अन्यायावरती कायमच सुरुवातीपासून चीड असणारा, कुठलाही त्यांना अन्याय दिसला की त्याच्यासमोर धावून जाणारा हा विद्यार्थी. आणि त्याच्यावर पाहिलं तर आजपर्यंत आश्चर्य वाटतं, म्हणजे 171 गुन्हे आहेत, दखलपात्र अदखलपात्र असे 171 गुन्हे असून सुद्धा कुठलाही कशालाही न घाबरता जी सत्य आहे त्याच्यासाठी तर भांडणारा हा जो युवक, आमचा जो विद्यार्थी आहे, त्याचा मला खरोखर विद्यार्थी म्हणून अभिमानच आहे. आणि अशा या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या खोट्यानाट्या आरोपाखाली करून त्याला तडीपार करणे म्हणजे आपली डाळ नंतर काहीतरी तालुक्यामध्ये शिजावी असं त्यांचं जे षडयंत्र आहेत आणि ते षडयंत्र असल्या कारणाने त्याची जी पाठ घेतलेली आहेत, त्यासाठी फक्त माध्यमिक म्हणजे प्राथमिकपासून कॉलेजपर्यंतचे सर्व विद्यार्थी शिक्षक, पालक, वकील सर्व संघटना त्याच्या बाजूने आहेतच. आणि हे प्रयत्न करत असताना सुद्धा आता त्याला उगीच कुठल्याही गुन्ह्यासाठी खंडणीचा गुन्हा, ते म्हणजे झाडं तोडल्याबद्दल किंवा त्या खंडणी मागा लागल्या आहेत, पण त्याचपूर्वी 2-3 दिवस अगोदर त्याला महाराष्ट्र शासनाचा चंदगड तालुका वन विभागामार्फत एक चांगला पुरस्कार दिलेला आहे. त्याने जी लिहिलेली पुस्तकं आहे त्याला सुद्धा चांगली दमसासारखे वेगवेगळे चांगले 5-5 पुरस्कार ताबडतोब मिळू शकतात. इतर वैयक्तिक अनेक पुरस्कार त्यांना जे मिळालेले आहेत, अशा ह्या खंडणीखोर व्यक्तीला पुरस्कार म्हणजे शासन काय किंवा बाकीचे समाज काय खोळा आहे का? आणि अशा व्यक्तीला खोट्यानाट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना तडीपार करण्यात हे जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र आहे. त्या षडयंत्राच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत आणि त्यासाठी आज प्रांताधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहेत. त्यांना तडीपार करू नये. तडीपार जर केलं तर लोकशाही कुठेतरी नक्कीच लोकशाहीवरती शंका घेण्यासारखं होईल, असा वैयक्तिक माझं मत सुद्धा आहे. प्रशासनानं कारवाई करत असताना दिवसाढोळ्या हे गुन्हे घडतात ते त्यांना सापडत नाहीत. आणि चळवळी करणारा म्हणजे मोरक्या असतोय त्याला दाबलं की सगळ्या चोऱ्या उघडकीस येतात. म्हणजे नको ते काम या शासन करायला लागलंय असं मला वाटतंय प्रशासन. तर संतोष मळवीकर म्हणजे एक आत्ता जर बघितलं त्यावेळेचा आमचा विद्यार्थी, मग आत्ता अलीकडे बघितल्यानंतर त्याचा दरारा त्यांना सहन होत नाही. एक तर तो निर्भीड आहे आणि कुणालाही असं मेचत नाही, म्हणून मोठे जे लोक आहेत राजकीय पुढारी असतील कदाचित त्या लोकांना तो एक आडकाठी ठरू शकतोय. आणि म्हणून त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या तरी नको त्या कारणासाठी तडीपार करणं, नको ते गुन्हेगार सोडून देणं आणि नको त्याला तडीपार करायचं, अशा प्रकारचा जे काही चाललंय हे काय योग्य नाही आहे. तरी सुद्धा त्यांना ही कारवाई त्यांनी करू नये शासनानं. नसेल तर लोकशाहीचा घात या ठिकाणी करत आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर जो तडीपाऱ्याचा आदेश काढलेला आहे तो म्हणजे संतोष मळवीकर भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ वाटतोय आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा एक कार्यकर्ता आहे. यांचा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसताना अशा सर्वसामान्य माणसांचा आवाज दाबण्यासारखा होईल. मागील वर्षी हद्दपारीचा हा आदेश जारी करण्यात आलेला होता. सदरचे अधिकार हे DYSP कार्यालयाकडे होते. त्यावेळी आपण पाहिलं तर विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते, ॲडव्होकेट संघटना रस्त्यावर उतरलेली होती, डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते, महिला भगिनी रस्त्यावर उतरलेले होते, अनेक समाजातील अनेक घटक हे रस्त्यावर उतरलेले होते. आणि ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर जे हद्दपारीची जी कारवाई झालेली आहे ती बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झालेली होती, अनेक निवेदनं देण्यात आलेली होती. आणि आता आपण पाहतोय सर्व अधिकारी हे आता प्रांताधिकाऱ्यांच्याकडे आलेले आहेत. शेवटचे आर्ग्युमेंट असताना जे गुरुवर्य जे आहेत म्हणजे पहिलीपासून ते अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत जे शिकवणारे संतोष मळवीकर यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत हे शिक्षक आज आलेले होते. शिक्षक सांगतात की संतोष मळवीकर हा लहानपणापासूनच असा आहे, जिथे अन्याय होतो तिथे न्याय मिळवून देण्यासाठी तो पुढे राहतो.